तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 18व्या आणि 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक मोठी खुशखबर, एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्यांनो, काल दिवसभराच्या बातम्या आणि आज दिवसभराच्या बातम्यांचा सारांश आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण हे तुमच्या खात्यावर कधी जमा होणार, GR कधी येणार, लाडक्यांनो राज्याचे मंत्री असतील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब असतील, आज गिरीश महाजन साहेब राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून अशी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो 14 तारखेच्या अगोदर म्हणजेच मकर संक्रांतीच्या अगोदर जमा होणार असल्याची खुशखबरी त्यांनी दिलेली आहे. लाडक्यांनो, या संदर्भातली सविस्तरपणे माहिती समोरच्या एका मिनिटात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतील. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्यांनो, काल दिवसभर आज दिवसभर अनेक प्रसार माध्यमांवर, दैनिक वर्तमानपत्रावर आणि मोठमोठ्या युट्यूब चॅनलवर सुद्धा हीच बातमी ट्रेंड करतात. त्याच सोबत राज्याचे आमदार असतील, राज्याचे मंत्री असतील, सर्वांनी आपापल्या सोशल मीडियावर पोस्ट करून लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेलं आहे की 14 तारखेपर्यंत डिसेंबर आणि जानेवारी या 2 हप्त्याचं वितरण होणार आहे. 3000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होईल. लाडक्यांनो, 3000 तुमच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. याचं नेमकं कारण असं लाडक्यांनो की समोर निवडणूक आहे, महापालिकेची निवडणूक आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सुद्धा निवडणूक आहे आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पैसे तुमच्या खात्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरी अजून GR आलेला नाही तरी सुद्धा काळजी करू नका. एवढे मोठे ज्यावेळेस मंत्री लोक सुद्धा आणि सोशल मीडियावर आणि जे काही दैनिक वर्तमानपत्र आहे त्या दैनिक वर्तमानपत्रावर सुद्धा जर मकर संक्रांतीच्या अगोदर पैसे जमा होईल, पोस्ट व्हायरल होत असतील तर लाडक्यांनो यात या गोष्टीत काही ना काहीतरी सत्यता आहे. अन्यथा एवढे मोठे मंत्री लोक विनाकारण असे मेसेज करणार नाही, असे बॅनर छापून आपल्या ट्विटर अकाउंटवर, आपल्या जे काही सोशल मीडिया पोस्टवर असे टाकणार नाही. त्यामुळे लाडक्यांनो, बातमी ही 99% खरी आहे. तुम्हाला पैसे हे मकर संक्रांतीच्या अगोदर जमा व्हायला सुरुवात होईल. आणि लाडक्यांनो, या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील, ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला समोरच्या 2 हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि यानंतरच्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र असणार आहे. आणि ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही त्या महिला सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. जवळपास 60-65 लाख महिला नोव्हेंबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा या हप्त्याच्या वितरणासोबतच नोव्हेंबरच्या हप्त्याचं सुद्धा वितरण होऊ शकते. आपण आपल्या व्हिडिओ मार्फत सरकारला विनंती करणार आहोत की ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याचा लाभ मिळाला नाही त्यांना सुद्धा त्यांचा लाभ हा लवकरच देण्यात यावा. लाडक्यांनो, तुम्ही डिसेंबरच्या हप्त्यासाठी पात्र आहात का हे सुद्धा एकदा तपासून पहा. तुम्ही तुमची KYC केलेली आहेत का? तुमच्या कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत का? आणि जर घेत असतील तर त्यापैकी 1 विवाहित आणि 1 अविवाहित असली पाहिजे. तुमच्या रेशन कार्डवर फक्त 2 महिलांनीच लाभ घेतलेला असावा. तुमचं उत्पन्न सुद्धा सांगितलेल्या निकषाप्रमाणेच असलं पाहिजे. तुमच्या कुटुंबात कोणी शासकीय कर्मचारी, कोणी आयकर दाता नसला पाहिजे, तरच तुम्ही समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहात. लाडक्यांनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या समोरचे जे तुम्हाला हप्ते मिळेल त्याचे जे निकष आहेत ते जराशे बारकाईने तपासल्या जाईल. आणखी लाडक्यांनो, बऱ्याच लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी अपात्र झालेल्या असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे आणि त्यानंतर सुद्धा अजून काही महिला अपात्र होते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण KYC च्या कारणाने बऱ्याच महिला ह्या अपात्र होणार आहे. तर लाडक्यांनो, GR हा सोमवारला येण्याची शक्यता आहे आणि डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याचं वितरणासंदर्भात जशी काही नवीन अपडेट होईल, उदाहरणार्थ डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित येईल का, त्यानंतर फक्त डिसेंबरचा हप्ता येईल का, आणि त्यानंतर नेहमीप्रमाणेच आपण जसं पाहत आलो, सर्वप्रथम पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळत असते आणि यानंतर सुद्धा सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर या संदर्भातला मेसेज आलेला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ. जय महाराष्ट्र.